जय श्रीराम, जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम। पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ। करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र, तयाठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। सजयति सिंदूरवदनो देवो यत्माद पंकज स्मरणं, वासर्मणिरीवतं सारासी नाशयति विघ्नं, या कुंदेन्दु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या विनावरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति वीरदेवे सदा वंदिता, समपातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहं, मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं, यत कृपातमं वन्दे परमानंद माधवं। नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत। वसुदेव सुतं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। जानामि पृथ्वी समुद्रलिथे, ते नाम माझे वाचे असो, ज्या रूपी सागर प्रसवले, ते रूप माझे ध्यानी असो, ज्या पादे फणिकालिया स्पर्शिला, ते पाय माझे भाळी असो, ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला, ते हस्त माझे माते असो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा, मने प्राणत क्लेश नाशाय गोविंद तुझ शरणं। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं, वन्दे विष्णु भवभयहार सर्वलोकीकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ, चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एक एक अक्षरं पुंसां महापातक नाशनं, ध्यात्वा निलोत्पल श्यामं राम राजीव लोचनं,
जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः। श्रीराम राम रघुनंदन राम राम, श्रीराम राम भरताग्रज राम राम, श्रीराम राम रणकर्कश राम राम, श्रीराम राम शरणं भव राम राम। श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि, श्रीरामचंद्र चरणो वत्सा गृह्णामि, श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि, श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये। माता रामो मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो मत्सखा रामचंद्र, सर्वस्वं मे रामचंद्र दयालो, रणान्यं जाने नैव जाने न जाने। लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीव नेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। राम रामेति रामेति रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एक एक अक्षरं पुंसां महापातकनाशनम्। पांडुरंग हरी वासुदेव हरी, देवाजीच नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी, पहाटेच्या प्रहरी। पांडुरंग हरी वासुदेव हरी, देवाजीच नाव घ्यावं अष्टप्रहरी। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। गंगाधरा श्री गंगाधरा, हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। कैलास राना शिवचंद्र मौळी, फणींद्र माता मुकुटी झळाळी। कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुझवीन शंभो मज कोण तारी। नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला। श्याम सुंदर गोपाला, मान मोहन गोपाला, घन श्याम गोपाला, देवकी नंदन गोपाला। गोपाला गोपाला गोपाला, गोपाला गोपाला गोपाला, देवकी नंदन गोपाला। श्याम सुंदर गोपाला, मन मोहन गोपाला, गोपाला गोपाला गोपाला,
गोपाल गोपाल गोपाल। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। मारुतीला फुले वाहा, गणपतीला तुरे वाहा, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। मारुतीला फुले वाहा, गणपतीला तुरे वाहा, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी। राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी। राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम। हरि राम राम राम, प्रभु राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम। राजा राम राम राम, सीता राम राम राम। जय जय विठ्ठल रखुमाई, 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 जय जय विठ्ठल रखुमाई। ओम नमो नारायणा, लक्ष्मी नारायणा, सत्यनारायणा, वेद पारायणा। ओम नमो नारायणा, श्रीमद नारायणा, भगवत नारायणा। ओम नमो नारायणा, श्री विष्णु नारायणा, श्री राम नारायणा, श्री कृष्ण नारायणा, श्री विठ्ठल नारायणा, श्री पांडुरंग नारायणा, श्री हरि नारायणा। ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा। गण गण गणात बोते, गण गण गणात बोते,
गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोत, गण 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 गणात बोते, गण 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 गणात बोते, गण 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 गणात बोत, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ओम श्री हनुमते नमः. 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 मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महायोग पीठे तठे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठनं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय 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 राम जय जय राम. रामाचा सेवक जय हनुमान. रामाचा सेवक जय हनुमान. रामाचा सेवक जय हनुमान. रामाचा सेवक जय हनुमान. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय 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 राम जय जय राम. जय जय राम. जय जय राम. जय जय राम. जय श्री राम. जय श्री राम.
जय श्रीराम, जय जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम. श्री तुकाराम महाराज गाथा अभंग, अभंग क्रमांक 1889. जाऊ देवाची आगावा, देव देईल विसावा. जाऊ देवाची आगावा, देव देईल विसावा. देवा सांगू सुख दुःख, देव निवारेल भूक. देवा सांगो सुख दुःख, देव निवारेल भूक. जाऊ देवाची आगावा, देव देईल विसावा. जाऊ देवाची आगावा, देव देईल विसावा. घालू देवासीच भार, देव सुखाचा सागर. घालू देवासीच भार, देव सुखाचा सागर. जाऊ देवाची आगावा, देव देईल विसावा. जाऊ देवाची आगावा, देव देईल विसावा. राहो जवळी देवापाशी, आता जडोनी पायासी. राहो जवळी देवापाशी, आता जडोनी पायासी. जाऊ देवाची आगावा, देव देईल विसावा. जाऊ देवाची आगावा, देव देईल विसावा. तुका म्हणे आम्ही बाळे, या देवाची लढीवाळे. तुका म्हणे आम्ही बाळे, या देवाची लढीवाळे. जाऊ देवाची आगावा, देव देईल विसावा. जाऊ देवाची आगावा, देव देईल विसावा. देवा सांगो सुख दुःख, देव निवारील भूक. जाऊ देवाची आगावा, देव देईल विसावा. जाऊ देवाची आगावा, देव देईल विसावा. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. 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 राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 11 विश्वरूप दर्शन योग ओवी 420 ते 445.
ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सोम संविद्या आत्मरूपा दिवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासु अवधारी जोजे श्री गणेशाय नमः। यया आपे आप अगविया सृष्टी लागलिया हाती वदनाची सेवटी आणि हा जे तिचिया तेत मिटी देत से उगला ब्रह्मादिक समस्त उंचा मुखा माझी धावत येर सामान्य हे भरत ऐलीच वदनी आणि काही भूत जात ते उपजले चिठाई ग्रासित परी याची या मुखानी भ्रांत न सुटेची काही जैसे महानदीचे ओध वहिले ठाकिती समुद्रांचे अंग तैसे आघवांची कडुनी जग प्रवेशत मुखी आयुष्य पंथे प्राणी गणी करणी अहोरात्रांची सोवानी वेगे वक्त्र मिळणी साधी जत आहाती जळते या गिरीच्या गवाखा माझी घापती पतंगाची आझाका तैसे समग्र लोक देखा ये वदनी पडते परी जे तुले येत प्रवेशले ते तातलिया लोहे पाणीची पागिळले वहीवटीही पुशिले नामरूप तयांचे आणि येतुलियाही आरोगन करिता भुंके नाही उने करिता भुके नाही उने पण कैसे दीपन असाधारण उदेले यया आणि एतुलिया ही आरोगन करिता भुके नाही उने पण कैसे दीपन असाधारण उदेले यया जैसा रोगिया ज्वराहून उठिला का भनंगा दुष्काळू पाहला तैसा जीवांचा लळाटू देखिला आवाळुवे चाटिता तैसे आहाराची नावे काही तोंडापासून उरलेची नाही कैसी समसमित नवाई भुकेलेपणाची काय सागराचा घोंटू भरावा की पर्वताचा घासू करावा ब्रह्मकटा हो घालावा आघवाची दाडे दिस्या सगळ्याची गिळाविया चांदनिया चाटून घ्याविया ऐसे वर्तत आहे साविया लोलुप्य वा तुझे जैसा भोगी कामुवाडे का इंदने आगीसी हका कोचडे तैसी खात खाताची तोंडे खा खाते ठेली कैसे एकची केवडे पसरले त्रिभुवन जीवाग्री आहे टेंकले जैसे काक विट घातले वडवानळी ऐसी अपारे वदने आता येतुली कैची त्रिभुवने का आहारू न मिळता येणे माने वाढविली सैंघ अगा हा लोक बापुडा झाला वदन ज्वाळावर पडा जैसी वनवेची आवेडा सापडती मृगे आता तैसे या विश्वा जाहले देव नव्हे हे कर्म आले का जग जळचरा पांगिले काळे जाळे आता ये अंग प्रभेची वागुरे कोणी कडुनी निगे जेल चराचरे ही वक्त्रे नोहे जोहारे ओढवली जगाम
आगी आपुलेनी दाहकपणे कैसेनी पोळीजे ते नेने परिजया लागे तया प्राणी सुटकाची नाही ना तरी माझे तिखटपणे कैसे निवटे हे शस्त्र काही जाणे का आपुलिया मारा नेने विष जैसे तैसी तुझ काही आपुलिया उग्रपणाची सेची नाही आणि ऐली कडीले मुखी खाई होसरली जगाची अगा आत्मा तू एकू सकळ विश्व व्यापकू तरी कामा अंतकू तैसा ओढवलासी तरी मिया सांडिली जीवितवाची चाड आणि तू आई न धरावी भिड मनी आहे ते उघड बोल पासुके किती वाढविसी या उग्र रूपा अंगीचे भगवंतपण आठवी बापा नाही तरी कृपा मज पुरती पायी नाही तरी कृपा मज पुरती पाही किती वाढवीशी या उग्र रूपा अंगीचे भगवंतपण आठवी बापा अंगीचे भगवंतपण आठवी बापा नाही तरी कृपा मज पुरती पाही तरी एक वेळ वेद्यां जी त्रिभुवनिक आद्यां विनवनी विश्ववंद्या ऐके माझी ऐशी बोलुनी विरे चरण नमस्कारिले शिरे मग मने तरी सर्वेश्वरे अवधारी जोजी ऐसे बोलोनी विरे चरण नमस्कारिले सिरे मग मने तरी सर्वेश्वरे अवधारी जो मिया होवाया समाधान जी पुसिले विश्वरूप ध्यान आणि एकेची काळे त्रिभुवन गिळितची उठिलाशी हरी जे राम हरी जे राम हरी जे राम राम कृष्ण हरी हरी जे राम हरी जे राम हरी जे राम राम कृष्ण हरी हरी जे 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 राम हरी जे राम हरी जे राम राम कृष्ण हरी हरी जे राम हरी जे राम हरी जे राम राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी। श्री भावार्थ रामायण युद्धकांड अध्याय 8 भाग 4 श्री गणेशाय नमः। ऐशे बोलता दशानन अंगद वक्ता ती सज्ञान श्रीरामाचे गुणगर्जन वदे संपूर्ण पुरुषार्थ पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया
माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशे देई प्रेम काही कळा पांडुरंगा तुझी ये चरणीचे तुप्तानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेल हे तैसे गाईन मी तुझ जनासवे काज काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा देवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले म्हणून अवधारी जो जे आपुले आपण देवा ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो श्री भावार्थ रामायणातील युद्धकांडातील 8व्या अध्यायाच्या 4थ्या भागाला परमसेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामर यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवर्य आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण सद्गुरु श्री सुधाकर आनंद बुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून आईवडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात। भगवान परमात्मा श्री रामाचा रामभक्त अंगद शिष्टाईला राजा रावणाच्या दरबारामध्ये जातो। राजा रावणाला बऱ्याच काही असणाऱ्या विस्मरणार्थ अनेक राजा रावणाच्याच कथा सांगतो, पण राजा रावण त्या कथा ऐकून ही हुशारकीनं आत्मस्तुतीच अंगदासमोर प्रकट करतो, बोलतो, आपलीच बढती सांगतो आणि या स्वतःची आत्मस्तुती सांगण्याच्या राजा रावणाच्या स्वभावाचा अंगदाला थोडासा राग येतो आणि अंगद हा सज्ञान आहे, अतिशय ज्ञानी आहे, अतिशय हुशार आहे, अतिशय बुद्धिमत्तेमध्ये सर्वश्रेष्ठ आहे। श्रीरामाच्या नामाची गर्जना करतो आणि श्रीरामाचा पुरुषार्थ श्रीरामाच्या सद्गुणातून व्यक्त करण्याचा प्रयत्न अंगद महाराज करू लागलेले आहेत। धिग धिग रावणा तुझी कथा सम्मुख नयव वेचे रघुनाथ चोरून पळाला सीता वृता पुरुषार्था जल्पशी। ए रावणा मी तुझा धिक्कार करतो म्हणले, तुला तोंड आहे का दाखवायला रे, बोलतो किती बढतीनं म्हणले। अरे रामाच्या समोर यायचं तुझं धाडस नव्हतं, घाबरतो तू रामाला, खरं सांग म्हणले, घाबरतो का नाही माझ्या रामाला? आणि रामाला घाबरतो म्हणून रामाला हरणाच्या पाठीमागं लावलंस आणि तू गोसाव्याचं रूप धारण करून सीता माऊलीला पळवून आणलंस आणि वृत्ता तुझ्या पुरुषार्थाच्या गप्पा माझ्या समोर मारतोस, असली बढती माझ्या समोर चालणार नाही रावणा। अंगद राजा रावणाचा धिक्कार करू लागलेला आहे। जेने तुझ बैसवोनी काके तळी केली सप्त समुद्री आंघोळी ओ श्रीराम मारोनी वाळी तुझ सकुळी वधू आला। ए राजा रावणा ऐक म्हणले लक्ष देऊन, म्हणजे तुझ्या लक्षात येईल म्हणले। अरे राम कोण आहे हे तुला अजून कळालेलं नाही म्हणले, मी सांगतो म्हणले, सांगितल्यानंतर तर बघ तुला कळतंय का म्हणले। अरे ज्या वाली वानरानं तुला काकेमध्ये दाबून दडपून सप्त समुद्राची आंघोळी केली, असा वाली पराक्रमी महाबलाढ्य आतुरबळी पुरुषार्थी सामर्थ्यशाली ताकदवान राजबिंडा अशा वालीला सुद्धा कोणी मारलंय माहित आहे का म्हणले तुला? एकाच बाणामध्ये श्रीरामानी वालीला मारलेलं आहे, वालीचा घात केलेला आहे आणि आता तोच राम तुला मारण्यासाठी, तुझं कुळ संपवण्यासाठी, तुझी राक्षस जाती संपवण्यासाठी, वध करण्यासाठी आलेलं आहे, एवढं लक्षात घे राजा रावणा। आता तरी सुधार, आता तरी वृत्तीमध्ये बदल कर। अशा प्रकारे अंगद राजा रावणाला भरसभेमध्ये बोलू लागलेले आहे। जया विरोधाभेन
सर्वदा पळे रावण, तो श्रीरामे मारोनी जान, राक्षस कंदन करो आला. अरे जो विराट नावाचा राक्षस, त्याचं नुसतं नाव काढलं तर राजा रावणा तू घाबरून पळत होता का नाही म्हणले. खरंच सांग म्हणले. त्या विराधासमोर तुझी जायची छाती होती का? कधी धाडस केलं का तू? तू तुझ्या मरणाला विराधापासून किती घाबरत होतास. पण अशा विराधाला सुद्धा माझ्या श्रीरामांनी एका बाणामध्ये संपवलेलं आहे. मग बघ म्हणले माझा रामरया, माझा प्रभू किती सामर्थ्यशाली आहे, किती भक्कम त्याच्याकडे असणारी ताकद आहे. लक्षात घे राजा रावणा. त्या विराधाला मारून रामरया आता लंकेला आलेला आहे. आणि कशासाठी आलेला तुला माहिती आहे का म्हणले. हे जे दुष्ट प्रवृत्तीचे अहंकारी राक्षस वाढलेले आहेत ना म्हणले तुझ्या लंकेमध्ये, हे राक्षस माजलेले आहेत ना म्हणले, अशा राक्षस जातीच्या सर्व प्रवृत्तींना नष्ट करण्यासाठी माझा भगवान परमात्मा श्रीराम आलेला आहे बघ रावणा. तू सावध हो बघ. अशा प्रकारची भूमिका आपल्या मुखातून बोलून दाखवत आहेत अंगद महाराज. स्वयंवरी नुचलेची कोदंड, ते श्रीरामे केले दुखंड, तयाही पुढे बळबंड, वृता तू लंड वल्गसे. ए राजा रावणा, तुला काही जनाची मनाची काय आहे का नाही रे. अंगद महाराज म्हणतात तू लापट आहे का रे म्हणले. लापट किती जरी हाड हाड म्हटलं तर तिथं ते कुत्र जसं गोंडा बोलतं तसं तू शेपूट हलवणारा लापट आहे का म्हणले. अरे तुला लापट का म्हणावं याचंही उदाहरण सांगतो. अंगद म्हणतो ऐक राजा रावणा, ऐकतोयस ना. सर्वांगाचं कान करून ऐक, नीट लक्ष देऊन ऐक म्हणले. तुझ्या जीवनातील ही घटना आहे म्हणले. बघ तुला आठवते का, मिथिला नगरीमध्ये जनक राजानं जानकीचं स्वयंवर मांडलेलं होतं. त्या स्वयंवरासाठी देशोदेशीचे राजे आले होते, पाताळातील राजे लोक आले होते, मृत्यूलोकावरील राजे लोक आले होते, स्वर्गीचे देव आले होते. यक्ष गण गंधर्व चंद्र सूर्य ब्रह्म विष्णू महेश सगळे सगळे ऋषी मंडळी, तपी मंडळी, जपी मंडळी सगळे स्वयंवराला आले होते. पण ते कसे आले होते, त्यांना पत्रिका दिली होती जनक राजानं, त्यांना आमंत्रण दिलं होतं, त्यांना बोलवलं होतं, म्हणून ते आग्रहाखातर स्वयंवराला आले होते. पण राजा रावणा तुला पत्रिका न देता न बोलवता तू बिगर आमंत्रणाचा चाला. किती लापट आहे बघ म्हणले. बर आला ते आला, कुठंतरी आसन बघून खुर्ची बघून बसायचं काम आहे का नाही म्हणले. पाहुण्यासारखं आलं, पाहुण्यासारखं बसावं, पाहुण्यासारखं राहावं, पाहुण्यासारखं बोलावं. पण तू काय केलं तर डायरेक्ट म्हणले त्या व्यासपीठावर गेला जिथं सीता स्वयंवराचं धनुष्य ठेवलेलं होतं. त्या धनुष्याचा पण होता की ते धनुष्य जो कोणी उचलेल आणि त्या धनुष्याला दोरी लावेल त्याला ही सीता माळ घालेल. अरे तुला कोणी सांगितलं का धनुष्य उचलायला. पण नाही, तू तिथंही आगाऊपणा केला राजा रावणा. ते धनुष्य उचलायला गेला, उचललं का तुला. 2 हातानं उचलण्याचा प्रयत्न केला, 4 हातानं उचलण्याचा प्रयत्न केला. अरे 10 हातानं 20 हातानं तू उचलायला गेला, 20 हातानं सुद्धा तुला ते धनुष्य उचललं नाही. आणि शेवटी काय झालं तर ते धनुष्य तुझ्या अंगावर पडलं, तू पालता पडला, नाका तोंडा धूळ गेली, आबरूची खराबी झाली, लाज लज्जा काही तुझी राहिली का राजा रावणा. आणि त्या धनुष्याच्या बोजामुळं तुझी हाडं चुराडा व्हायला लागली होती. तुला त्या धनुष्या खालून बाजूला निघता येईना. आठवतंय का बघ म्हणले राजा रावणा. त्यावेळेस माझे रामरया आले. रामरयानी अगदी सहज डाव्या हातानं एका हातानं ते धनुष्य उचललं. रामरया त्यावेळेस अगदी लहान होते, 12, 13, 14 वर्षाचे होते. म्हणजे एवढ्या बाल वयामध्ये सुद्धा रामाने ते एवढं जड धनुष्य उचललं.
नुसतं उचललं नाही म्हणले, त्याला दोरी लावायला प्रभू श्रीराम माझे गेले आणि दोरी लावायचा प्रयत्न केला. ओढी काढताना कट करणं धनुष्यच मधनं मोडलं. बघ म्हणले माझ्या रामाची ताकद किती आहे. आणि त्या रामाने ते धनुष्य दुखंड केलं. आणि असा माझा असणारा प्रभू लहान वयामध्ये एवढा बळशाली होता. आता तर मोठा झालेला आहे, आता तर प्रौढ झालेला आहे, तरुण झालेला आहे. आणि त्या रामाच्या शक्तीपुढं तुझा निभाव कुठं लागायचा राजा रावणा? काय बढतीनं बोलतो हे तर तुला कळायला पाहिजे. अरे कुणा बरोबर बरोबरी करावी, हत्ती कुठं, आणि त्या हत्ती संघ जर दांडू खेळायला निघालं तर चालेल का म्हणले? अरे नाही चालत राजा रावणा, हे तू लक्षात घे. उगच कुठंतरी लापटपणा करू नको, असा अंगद राजा रावणाला बोलू लागला. ज्यासी समुद्र आला शरण, जेने समुद्री तारिले पाषाण, त्या श्रीरामा माणूस पान, मूर्ख रावण तू मनशी. अंगद महाराज धडाधड राजा रावणाच्या तोंडावर बकाबक शिव्या द्यायला लागले. ए मूर्खा म्हणायला लागले, लापट म्हणायला लागले, नको त्या शब्दात बोलायला लागले. कारण राजा रावणाला किती सांगितलं तरी पालत्या घड्यावर पाणी. म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल, एखादं नळ चालू आहे, तिथं पाणी निरंतर वाहते, आणि आपण घागर घेऊन गेलो आणि ती घागर त्या नळाखाली ठेवली. पण कशी ठेवली? पालती ठेवली. म्हणले कधी भरील हो, किती दिवसानं भरील, किती आठवड्यानं भरील, किती वर्षानं भरील. अहो युगानुयुग गेली तरी ती घागर भरेल का? कारण ठेवताना ती पालती ठेवलेली आहे. आणि असं पालत्या घड्यावर पाणी. अरे माझ्या रामाची कीर्ती सांगतो, ऐक ऐक राजा रावणा, तुला ऐकायचंय ना म्हणले, तू ऐकून घे फक्त. एवढा मोठा समुद्र तो सुद्धा माझ्या भगवंताला शरण आला म्हणले. रामाच्या नामाचं एवढं महिमान आहे की हे 400 कोसाचा जो समुद्र आहे ना म्हणले, याच्यावर मोठमोठे पर्वत तरले, मोठमोठी दगड तरली, आणि त्यामुळं सेतू बंधन बांधलं गेलं. त्या माझ्या श्रीरामाला भगवंताला तू माणूस म्हणतो, सामान्य समजतो, शूद्र समजतो. राजा रावणा तू किती हलकट आहे, आणि त्या रामाला एका घासात खाऊन टाकीन म्हणतो. अरे कुठं तू, कुठं माझा राम, बोलतोस काय रावणा? अशा प्रकारे रावण आला. रावणाच्या भरसभेमध्ये अंगद महाराज अगदी रागारागानं बोलू लागले. ऐके रावणा कुमती, दुष्ट बुद्धी तू दुर्मती, चैतन्य विग्रही श्रीराम मूर्ती, मनुष्य त्या प्रती तू मनसी. ए रावणा, तुला चांगलं काही येतं का नाही म्हणले? चांगला विचार कधी तुला सुचतो का नाही? चांगलं बोलायला तुला कधी जमतं का नाही? एवढा कसं दुष्ट आहे रे म्हणले? एवढी कशी तुझी वाईट बुद्धी आहे? किती दुर्मती आहे तू? माझा राम प्रभू जो चैतन्य विग्रही आहे, जो ज्ञानाचा मूर्तिमंत पुतळा आहे, आणि तो रामप्रभू तुला माणूस दिसतो, त्याला तू माणूस म्हणतो? एवढी तुझी खालची पातळी तू गाठतो. राजा रावणाचा धिक्कार अंगद महाराज करतो. राम नामे मनुष्य तरती, मनुष्य मानिशी त्या रघुपती, रावण तुझ अति दुर्मती, द्वेषानुवृत्ती मरशील. भयंकर अंगद महाराज आता तापलेले आहेत. भयंकर राजा रावणाचा राग अंगदाला आलेला आहे. ए अंगद, राजा रावणा अंगद म्हणतात, राम नामानं आतापर्यंत किती तरले तुला माहितीये का म्हणले? भगवंताचं नुसतं नाम मुखामध्ये घेतलं, विठ्ठल 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 विठ्ठल, किंवा रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, किंवा जय श्रीराम जय श्रीराम. जे आपल्याला कोणतं आवडेल ते नाम जरी आपण मुखामध्ये घेतलं
तरी आपला उद्धार होतो. नामेच तारिले कोठ्यान कोट्टी, नामेच हे वैकुंठ बैसविले, नामे तारिला नाही कोण ऐसा द्यावा निवडून. अरे देवाच्या नामाचा महिमा या मेघश्यामाला कळत नाही. अशी कितीतरी मनुष्य रामनामानं तरतात, तारले जातात. आणि तुझी बुद्धी का वाईट आहे रे म्हणले? एवढा का हलकटपणा करतो? एवढा का तुझ्या मनामध्ये द्वेष भरलेला आहे म्हणले? रामाबद्दल तुला एकही गोष्ट बरी वाटत नाही का? आणि असा जर तू द्वेष करत असशील, भेद करत असशील, रामाबद्दल तुझ्या मनामध्ये दुजा भाव असेल, तर तू असा द्वेष करत करतच मरून जाशील बघ रावणा. तू काही जिवंत राहणार नाही. राजा रावणाला भगवान परमात्मा श्रीरामाचा भक्त अंगद बोलतो, इतर ओहळा समान मानू नये गंगा जीवन, जिचे जळी करता स्नान परम पावन जड जीव. रामरय आणि सामान्य माणूस याच्यामध्ये काय फरक आहे हे अंगद महाराज राजा रावणाचं निमित्त करून तुम्हा आम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि नात्रयांचा हा रामायण सांगण्यामागचा अठास आहे, उद्देश आहे. आता लहान लहान ओढे असतात, लहान लहान ओगळे असतात. पाऊस पडला की ते तुडुंब भरून ओढे नाले ओगळी वाहतात. म्हणजे त्या ओगळीमध्ये, त्या ओढ्यामध्ये, त्या नाल्यामध्ये पाणी असतं. आणि गंगा नदीमध्ये सुद्धा ती वाहते, त्यात काय असतं? पाणीच असतं. पण ओढ्याला, नाल्याला गंगा नदी म्हणलं तर चालेल का? आणि गंगा नदीला ही नाला आहे, ही ओढा आहे, ही गटार आहे असं म्हटलं तर चालेल का? पाणी आहे बरोबर, पण त्या पाण्याला आणि ह्या पाण्याला फार फरक आहे. ज्याला जमीन आसमानचा म्हणतात तो फरक आहे राजा रावणा. तू लक्षात घे बाबा. आता तरी शहाणा बन, आता तरी सावध हो, आता तरी आपल्या हिताच्या गोष्टीचा विचार कर राजा रावणा. उगच नको मरू, उगच तुझ्या कुळाचा निर्दळन नको करून घेऊ राजा रावणा. अंगद महाराज बोलू लागले, अरे गंगेमध्ये स्नान केलं तर पापी जीव उद्धरून जातात, अनेकांचा उद्धार होतो, परम पावन होतात. आणि ओढ्यात नाल्यात आंघोळ केली तर उलट चांगलं अंग घाण होऊन जाणार, अंगाचा वास येणार. आणि परत ते स्वच्छ करण्यासाठी चांगल्या पाण्यानं स्वच्छ शुद्ध स्नान करावं लागणार. फरक कळतो का राजा रावणा? तुला कळत नाही का? अंगद महाराज, रामरयामध्ये सामान्य माणसामध्ये काय फरक आहे? का तू रामरयाला माणूस म्हणतो? का तुला तो माणूस दिसतो? आहे माणूस बरोबर आहे, माणसाचा अवतार आहे बरोबर आहे, पण तो देव आहे रे. देवाला कसं माणूस म्हणतोस? असा अंगद राजा रावणाला बोलतो. समुद्र मंथनीचा ऐरावती, मानू नये रानवट हस्ती, उच्च स्रवा अश्व जाती, पशु अश्व स्थिती मानू नये. ए राजा रावणा, तुला कळतं का म्हणले? समुद्र मंथन करत असताना मंद्राचळाची रवी केली, वासुकीची दोरी केली, एकीकडे देव आणि एकीकडे दानव. समुद्र मंथन सुरू केलं आणि त्या समुद्र मंथनातून 14 रत्न निघाली. त्या 14 रत्नापैकी ऐरावत हे एक रत्न आहे. मग त्या ऐरावत हत्तीला सामान्य हत्तीसारखं बघून चालेल का म्हणले? किंवा त्या समुद्र मंथनातून एक घोडा निघाला ज्याचं नाव उच्चस्रवा आहे म्हणले. आता उच्चस्रवा घोडा हा समुद्र मंथनातून निघाला, मग बाकीच्या घोड्यासारखं त्याला बघून चालेल का? अरे साध्या घोड्यामध्ये, शर्यतीच्या घोड्यामध्ये, टांग्याच्या घोड्यामध्ये मोकळ्या
शहरातून फिरणाऱ्या घोड्यामध्ये आणि या उच्च श्रवा घोड्यामध्ये काही फरक आहे का नाही हे कळतं का नाही राजा रावणा तुला? कसं कळत नाही? अशा प्रकारे राजा रावणाला अंगद बोलू लागले. कर्पूर कर्दळी जन्मस्थान रंबा युती स्वर्ग भूषण ते जड मुड श्रिया समान सर्वता जान नवे. ए रावणा, अंगद महाराज म्हणतात कर्दळी असते त्या कर्दळीपासून कापूर बनवला जातो. आता कापुराचं जन्मस्थान म्हणजे कर्दळी आहे. मग कर्दळी सारखी बाकीची अनेक असणारी झाडं असतील त्यांना कर्दळीची बरोबरी येणार आहे का? त्याच्यापासून कापूर निघणार आहे का म्हणले? किंवा स्वर्गीच्या असणाऱ्या रंभा, उर्वशी, मेनका, तिलोत्तमा ह्या ज्या उर्वशी आहेत म्हणले त्या स्त्रियामध्ये आणि सामान्य स्त्रियामध्ये किती फरक आहे हे काय तुझ्या लक्षात येतंय का? जरी सामान्य स्त्री तरुणी असेल आणि रंभा, उर्वशी, मेनका, तिलोत्तमा ह्या सुद्धा सुंदर तरुण असतील तर त्यांच्यामध्ये फार फरक आहे. त्यांना संसारातल्या जड मूळ स्त्रिया समान मानू नये. त्या तशा नाहीत. त्यांच्यामध्ये फार उच्च कोटीची अवस्था आहे, फार फरक आहे असं अंगद सांगू लागले. कृतयुगाचे महिमान सत्यवादी सात्विक जन इतर युगेसी समान ते युग जान नये मानू. आता कृतयुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग ही 4 युग झाली. पण कृतयुगाचा जो मोठेपणा आहे, जो महिमा आहे, त्यावेळेस सगळे लोक खरं वागत होते, खरं बोलत होते, खरं करत होते, म्हणजे सत्यवादी होते. कुणाबरोबरही कसल्याही प्रकारचं खोटं वागत नव्हते. मग ते जे युग आहे म्हणले कृतयुग, सत्ययुग, त्या सत्ययुगाची तुलना बाकीच्या त्रेता, द्वापार किंवा कलियुगाबरोबर करता येईल का? तसं मानू नये म्हणले. कशी बरोबर करता येईल? नाहीच करता येईल. अशा प्रकारे अंगद बोलू लागले. अंगी नुमटता वना श्री पुरुषा भेदी पंचबाण तो स्थूल धनुर्धरा समान सर्वता जान नये मानू. आता आपल्याकडं जो विषय असतो ज्याला वासना म्हणतात, ती विषय वासना काय करते तर ओढाळपणा करते आणि ओढाळ गाईसारखं वागते म्हणले. म्हणजे एखाद्याची जर नजर एखाद्यावर पडली तर एखाद्याची नजर इतकी वाईट असते की दगडाला सुद्धा भिगा पडतात, अपशकुन घडतात ज्याच्यावर दृष्टी पडली अशा वाईट माणसाची. आता त्या दगडाला जरी भिगा पडल्या, दगड फुटला, म्हणून त्या माणसाच्या नजरेतून काय एखादा बाण सुटलेला असतो का? एखादं शस्त्र सुटलेलं असतं का? एखादी बंदुकीची गोळी सुटलेली असते का? नाही, काहीच सुटलेलं नसतं. केवळ त्या माणसाची दृष्टी त्या दगडावर, त्या वस्तूवर, त्या माणसावर पडली तर सरळ ती अवस्था होते. म्हणजे तिथं कुठला बाण नसतो, कुठलं शस्त्र नसतं, कुठलं हत्यार वापरलं जात नाही, नुसती नजर. आणि नजरेमुळे एवढं वाईट घडतं. म्हणून एखादा धनुष्य बाणामध्ये विद्या शिकून आलेला निपुण एखादा माणूस असेल म्हणले, एखादा वीर असेल म्हणले, आता त्या वीराची तुलना त्या वाईट नजरेच्या माणसाबरोबर करता येईल का?
कारण यानं बाण सोडला तर तो दगडाचं तुकडं करू शकतो, बरोबर आहे. पण वाईट नजरेच्या माणसानं काहीच न करता नुसतं नजरेनं पाहिलं की दूध देणारी जनावर सुद्धा आटतात. दगड उलून जातात. मग भले तो देव जरी असला. म्हणून त्या अशा वाईट माणसाची एखाद्या धनुष्यबाण शिकलेल्या माणसाबरोबर, त्या वीराबरोबर, धनुर्धराबरोबर तुलना करता येते का? राजारावनं हे काय तुझ्या डोक्यात बसते का नाही? किती उदाहरणं तुला सांगू म्हणजे तुला कळेल, तुझ्या लक्षात येईल. असं अंगद महाराज बोलू लागले. समुद्राचे उल्लंघन, राक्षस कंदन, लंका दहन, ऐसा हनुमंताचा प्रताप पूर्ण, त्रैलोक्य जान स्वये वंद्य. ए राजा रावणा, बर सहज साधी तुला कळायसारखी गोष्ट सांगतो. म्हणजे लय अवघड सांगितल्यावर तुला कळणार नाही. म्हणले बघ, म्हणले हा समुद्र किती लांब आहे? 400 कोस आहे. म्हणले 400 कोस. 400 कोसाचा समुद्र ओलांडून एक वानर लंकेमध्ये आलं होतं. माझ्या अगोदर आलं होतं का नाही? म्हणले ते लंकेमध्ये आलं, राक्षसांचं कंदन करून टाकलं, राक्षस मारली, त्यांच्या हाडा मासाचा रक्ताचा चिखल करून इथं सडा करून टाकला. पुरती दलदल हाडा मासाची रक्ताची इथं त्या हनुमंतरायांनी केली. एवढंच नाही तर राजा रावणा तुझी अख्खी लंका जाळली का नाही? म्हणले असा हनुमंतराया किती प्रतापी आहे. तर त्रिभुवनात त्याच्यासारखा दुसरा मारुती रायासारखा बलवान आणि प्रतापी कुणी नाही. माहित आहे ना तुला? ऐक अजून सांगतो. म्हणले ऐसा हनुमंत कपिंद्र, ज्याची आत्मत्वे मानी श्रीरामचंद्र, त्याशी तू मनसी वानर, तू दशशिर महामूर्ख. मगा मूर्ख म्हणले होते राजा रावणाला. आता अंगद म्हणतात मूर्ख नाही, महामूर्ख आहे म्हणले तू. तुला काहीच अक्कल नाही म्हणले, ज्ञान अजिबात तुला नाही. आता असा असणारा हनुमंतराया, ज्याची जागा रामप्रभूंच्या हृदयामध्ये, असा रामरयाचा रामभक्त, अंजनीचा सूत हनुमंत, त्याला जर तू माकड म्हणायला लागला, त्याला जर तू वानर म्हणायला लागला तर ते योग्य आहे का? म्हणले एक वानर 400 कोसाचा समुद्र ओलांडून येऊ शकतो का? म्हणले अरे साधा ओढा तरी पाण्यानं भरलेला एखाद्या वानराला, माकडाला ओलांडता येईल का? पण ते वानर लंकेमध्ये येतं, एकलं एक वानर इथं प्रताप करतं, कोट्यावधी राक्षस मारून टाकतं, आपली शेपटी पेटवून घेतं. तुम्ही त्याची शेपटी पेटवता मरण विचारून, आणि मग तुम्हाला सांगितलेलं कळत नाही की बाबा हनुमंतराय म्हणतात मी वज्रदेही आहे, मला मरण नाही, मी अमर आहे, मी चिरंजीव आहे. तरी तुम्हाला कळत नाही. तुम्ही त्याला म्हणता अरे रामभक्त असून खोटं बोलतो, माळ घालून खोटं बोलतो. हा, माळकऱ्यांनी कुठं खोटं बोलायचं असतं का? देवाच्या भक्तांनी वारकऱ्यांनी कुठं खोटं बोलायचं असतं का? बाकीच्यांनी बोललं तर चालतं. तू खरं सांग म्हणले. अरे जो जन्माला आला त्याला मरण आहे, तू मरण नाही कसं म्हणतोस? आणि मग हनुमंतरायांनी यांची खोड गुंगवण्यासाठी माझ्या शेपटीला मारलं की मरण आहे म्हणून सांगितलं. यांना सांगून कळे ना तर काय करायचं? आणि मग तुम्ही शेपटी पेटवली आणि त्या शेपटीनं हनुमंतरायानं अख्खी लंका जाळली. आणि मग एवढ्या सामर्थ्यशाली हनुमंतरायाला जर तुम्ही माकड वानर म्हणून बघायला लागला
तर तुमच्यासारखा महामूर्ख राजा रावणा दुसरा कुणी नाही बरं का. 10 तोंडाचा महामूर्ख आहे तो, असं राजा रावणाला अंगद बोलू लागले. गंगा नवे नदी पाडी पाडे, ऐरावत अस्तित्व न घडे. उच्च स्रवा नवे घोडे, कृतयुगा न घडे इतर युगत्व. कळलं का म्हणले. गंगा नदीला नदी म्हणून बघायचं नाही, ती आपल्याला पावन पवित्र करणारं असं स्थान आहे. ऐरावत हत्तीला दुसऱ्या हत्तीसारखं बघायचं नाही. उच्च स्रवा घोड्याला इतर साध्या घोड्यासारखं लेखायचं नाही. आणि कृतयुगाला बाकीच्या युगासारखं सामान्य समजायचं नाही. राजा रावणा तुझ्या लक्षात येतंय का. अंगद बोलू लागले. रंभा नव्हे इतर नारी, हनुमान नव्हे तनुवान नरी. राम परब्रह्म अवतारी, मनुष्य देहधारी तो नव्हे. रंभा उर्वशी मेनका तिलोत्तमा यांना ते स्वर्गीचे आहेत, ते अप्सर आहेत, त्या नृत्यांगण आहेत. त्यांना साध्या स्त्रियाप्रमाणे त्यांची तुलना करून चालत नाही. हनुमंतया जरी वानर दिसत असले तर त्यांना वानर म्हणून चालत नाही. आणि राम माणसासारखी दिसत असले तर राम हे परब्रह्माचा, भगवंताचा, देवाचा, जगाच्या मालकाचा अवतार आहे. अवतार ते अवताराला आलेले आहेत. अवताराच्या राशी तो हा उभा विठेवरी, अशी भगवंताची अवस्था आहे. आणि म्हणून त्याला तू माणूस समजू नको रे, त्याला तू किरकोळ मानू नको रे. राजा रावणा, माझी तुला विनंती आहे. तुला शिव्या घालून कळेना, तुला समजावून सांगून कळेना, तुला उदाहरण देऊन जर कळना तर विनंती करून तर कळतंय का बघ. अंगद म्हणतात रामाला माणूस समजू नको. राम नवे माणूस वेश, राम त्रैलोकी तारक. राम परमात्मा चोख, राम निष्ठंक परब्रह्म. अरे राम माणूस नाही रे. राम या त्रिभुवनाला तारून नेतो. राम हा कसा आहे, स्वच्छ शुद्ध सात्विक परमात्मा आहे, भगवंत आहे, देव आहे, ईश्वर आहे. अरे पूर्ण परब्रह्म असा भगवान परमात्मा श्रीराम आहे. त्या श्रीरामाला तू किरकोळ माणसासारखं समजू नको. राजा रावणा, ही कुठंतरी तुझी चूक होते. ही चूक तुझी वेळीच सुधार, लक्षात घे. अंगद महाराज बोलतात, मर मर रे लंकानाथा, मनुष्य मानिशी रघुनाथा. बळे कुंत तोसी आता, तुझे बळ वृत्ता ते ऐक. अंगद महाराज म्हणतात, ए राजा रावणा, आता लंकेला रामराया वानर सैन्यासह आलेले आहेत. आणि इथं आलेत म्हटल्यानंतर तू जर ऐकत नसशील तर मग तुला रामराया मारणार आहेत. तुला काय जिवंत सोडणार नाही. आणि जितेची खोड काय मेल्याशिवाय जात नाही. त्या रामाला तू माणूस म्हणतो ना. आता तू किती जरी करला आणि किती जरी कुतला, काही उपयोग नाही. म्हणजे कणून कुंथून काही उपयोग होणार नाही. तू नीट जर नाही ऐकला आणि तू शुद्धीवर जर नाही आला, तुझी ताळ्यावर येण्याची इच्छाच नसेल, नीट वागायचंच तुला नसेल, तुला वाईटच वागायचं असेल आणि रामाबरोबर ईर्ष्याच करायची असेल, तर मग रामराया धनुष्याला बाण लावतील आणि तुझा कर्दन काळ बनून येतील. तुझ्यासाठी रामाला काळ होऊन बाणाला पाठवावं लागेल. आणि तो बाण तुझं काम केल्याशिवाय सोडणार नाही. तुझं बळ माझ्या रामासमोर चालणार नाही. तुझी हुशारकी, तुझा चतुराईपणा, तुझी बढती, तुझा मोठेपणा, तुझी आजपर्यंतची कीर्ती, तुझा नाव लौकिक, तू किती मोठा राजा आहे, हे माझ्या रामासमोर अजिबात चालणार नाही. म्हणजे नाही.
हे लक्षात घे राजा रावणा, तू ऐक, असं अंगद महाराज रामरायाबद्दलची महती राजा रावणाला समजावून सांगतात. राजा रावणाच्या अवस्थेमध्ये काही बदल होणार नाही, कारण ती पालत्या घागरीसारखी अवस्था आहे. अजून अंगद महाराज राजा रावणाला काय बोलणार आहेत, राजा रावण त्यावर काय प्रतिक्रिया देणार आहे. अंगद महाराजांची गोड अशा प्रकारे शिष्टाईची ही कथा आहे. उर्वरित कथा आपण उद्याच्या चिंतन भागामध्ये सेवेकरता घेऊ. आजच्या भागात आज आपण इथंच थांबू. जय श्रीराम, जय जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम. जय श्रीराम, जय जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी जय. जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम, जय जय श्री राम, श्री राम जय राम, जय जय राम. जय श्री राम, जय जय श्री राम, श्री राम जय राम, जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावे. हरी रेव जगत जगदेव हरी, हरी तो जगतो नाही भिन्न वपो. यति यशमती परमार्थ गती, सनरो भव सागर मुदरती. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक, व्यासांबरीश शुक शौनक भीष्मदाल भ्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन. पुण्यानी मा परम भागवतान स्मरामी. श्री अनंता मधुसूदना, पद्मनाभा नारायणा, जगव्यापका जनार्दना, आनंद घना अविनाशा. सुकुळ देवादी देवा, कृपाळुवाजी केशवा, महानंदा महानुभवा, सदाशिवा सहज रूपा. चक्रधरा विश्वंभरा, गरुडध्वजा करुणाकरा, शस्त्रपादा शस्त्रकरा, क्षीरसागरा शेषशयना. कमलनयना कमलापती, कामिनी मोहना मदन मूर्ती. भवतारकाधर त्याक्षिती, वामन मूर्ती त्रिविक्रमा. अगाये सगुणा निर्गुणा, जगजनित्या जगजीवना. वसुदेव देवकी नंदना, बाळरांगणा बाळकृष्णा. तुकाला लोटांगणी, मज ठाव द्यावाजी चरणी. हेच करीत विनवणी, भवबंधनी सोडवावे. हेच करीत विनवणी, भवबंधनी सोडवावे. हेच करीत विनवणी, भवबंधनी सोडवावे. केशवा नारायणा माधवा गोविंदा, विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा, पद्मनाभा दामोदरा. संकर्षणा वासुदेवा, प्रद्युम्ना अनिरुद्धा. पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता. जनार्दना उपेंद्रा हरिहरा. श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता. केशवा नारायणा माधवा गोविंदा, विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा, पद्मनाभा दामोदरा. संकर्षणा वासुदेवा, प्रद्युम्ना अनिरुद्धा. पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता. जनार्दना उपेंद्रा हरिहरा.
श्री कृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ भानुदास एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली 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 आमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली 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 आमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल